उत्तर प्रदेश राज्याप्रमाणे कठोर लव जिहाद कारवाई कायदा तत्काळ लागू करावा अशी आपणास या ठिकाणी सर्वांच्या वतीने विनंती आहे। कारण पालघरमधील जी काही श्रद्धा आहे वालकर हिची आफ्ताब पुनावाला या तरुणाने क्रूरपणे हत्या करून तिचे 35 तुकडे केल्याचा धक्कादायक घटनेनंतर देशभरात काय झाले संतापाची लाट आलेली आहे। झारखंडमध्ये रबिका पाडल हिची दिलदार अन्सारीने 50 तुकडे करून काय केलेले आहे हत्या केली। तर मुंबईत ही रुपाली चंदनशिवे हिची पतीने बुरखा न घातल्यामुळे हत्या केली। अभिनेत्री तनुश्री शर्मा प्रकरणात शिक्षा झिशान खानला अटक झाली आहे। अहिल्यानगर शहरातील लव जिहादची घटना समोर आलेली आहे। आंतरधर्मीय विवाह करून विवाहित असूनही महिलेची फसवणूक केल्या प्रकरणी जुनेद शेख याच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे। याचबरोबर अहिल्यानगर शहरातील उपनगरात इयत्ता 9वी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीस त्याच शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रुप बनवून मुला मुलींची जवळीक करून लव जिहाद व धर्मांतरण प्रकरण करण्याचा प्रयत्न केला। या घटनांमधून हिंदू मुली व महिलांप्रमाणे प्रेमाच्या खोट्या जाळ्यात उडून त्यांच्यावर अत्याचार करतात। तर हे जे आपल्या लव जिहाद अशा अनेक प्रकरण आहेत त्याच्याविषयी आपल्याला तातडीची कारवाई होईल। आणि दुसरा कुठला मुद्दा होता आपला तो अनधिकृत भोंग्यांचा आहे। त्यांनी कारवाई करणं अपेक्षित आहे, पण साहेबांना तुम्ही संदर्भ दुसरा तोही मुद्दा होता की आपल्या नेवासा शहरात किंवा नेवासा तालुक्यामध्ये जी काही अनधिकृत भोंगे या भोंग्यांवरती लवकरात लवकर आपल्या प्रशासनाकडून कारवाई आणि तशी आपण असा दिलंय त्यांना। हो धन्यवाद। आता परत स्मरण देतोय त्यांना। आपले जे काही नेवासा शहर आणि नेवासा तालुक्यामध्ये अनेक काही अनधिकृत भोंगे भोंगे काढावा अशी आपल्याला नम्रतेची विनंती सर्व। आणि दुसरा विषय असा होता की लव जिहादचे जे अनेक प्रकरण आहेत तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की ही लव जिहादच्या प्रकरणामुळे काय होते अनेक अडचणी या ठिकाणी निर्माण झाल्या। ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये जो कायदा झाला बरोबर की अगदी त्या पद्धतीनं हा कायदा आपल्या महाराष्ट्रात व्हावा यासाठी आपण वरिष्ठांकडे पाठपुरावा करा अशी आपल्याला सकल हिंदू बांधव नेवासा समाजाच्या